निवडून आलो असतो, मंत्री झालो असतो, याच्यापासून मला वंचित करून गव्हर्नरची ऑफर दिली गेली. वास्तविक गव्हर्नर हे पद मला स्वतःला आवडत नसलं तरी वरून आदेश होतो त्यावेळी आपण स्वीकारला पाहिजे. आपण स्वीकारला. पण तो 2 वर्ष गोष्टीला पूर्ण झाली 24 तारखेला. जे प्रस्ताव त्यांनी लेखी घेतला आहे दोघांकडून, पण अजून ते काय झालेलं नाही, होईल असं मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पार्टीची ही नैतिकता नाही आहे. दिलेला शब्द पाळावा. आता किमान एवढी त्यांना ऑफर दिली तर आता राज्यसभेवर तरी पाठवा, तुमच्या कोट्यातून पाठवा. आता वास्तविक न ऐकलेली नावंसुद्धा आज त्यांच्या कोट्यातून दिसत आहेत. आणि माझा क्लेम असताना त्यांनी प्रायोरिटीने विचार करण्याची गरज होती, तो केलेला नाही. असं आहे. पण तुम्ही तुमची जी व्यथा आहे ती कधी मांडली पक्षश्रेष्ठींसमोर, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला? अनेक वेळा काय होतं, ह्या दररोज गोष्टी जिथं जिथं मोका येतो त्या ठिकाणी सगळं मांडलेलं आहे. पण ज्या अर्थी आज नाही त्या अर्थी नक्की कोणी दखल योग्य पद्धतीने घेतली नाही किंवा घेतील भविष्यात. तुमची नाराजी आहे, तीव्र नाराजी आहे, किंवा भविष्यात कुठलं पुढचं पाऊल उचलण्याच्या तुम्ही तयारीत आहात असं म्हणावं? मग आता वाकडं पाऊल मी कधी उचलणार नाही. आणि एक जबाबदार मी पक्षाचा नेता आहे आणि त्यामुळे तसं काही पावलं उचलणार नाही. तुमच्या मुलासाठी पण तुम्ही इच्छुक होतात? मुलासाठी माझ्याऐवजी मी उलट ऑफर दिली होती. राज्यसभेवर तुम्ही दोघाच्यापैकी कुणीही किंवा दोघांची मिळून पण त्याला तिथे पाठवा, कारण तो कामदार राहिलेला आहे. आज राष्ट्रीय नेता सचिव म्हणून शिंदे साहेबांनी त्याला हे केलेलं आहे. त्यामुळे वावगं प्रस्ताव नव्हता, पण नाही झालं. पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे? वाट पाहणार तुम्ही? बघत राहणे काय राजकारणातल्या काय डेव्हलपमेंट होतात, त्या ठिकाणी आपल्याला काय संधी मिळते की नाही, दुसरं काय आपल्या हातात आहे. इतके वर्ष राजकारण केलं, असं राजकारण पाहिलं कधी? आता राजकारणाच्या वेगवेगळ्या अँगल आहेत. व्यक्तिपरत्वे राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. त्यामुळे त्याच्यावर कुठलं भाष्य करणं योग्य नाही. हे पाहिलं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लोकांना माहिती आहे. आपल्याला वाटतं लोकांना यातलं काही कळत नाही, पण लोकांना हे कळतं, योग्य काय अयोग्य काय, काय व्हायला होतं काय नको व्हायला. त्यामुळे आपण लोकांवर सोपवूया, नशिबावर सोपवूया, असं आहे. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी. आनंद तर राज्यसभेसाठी मुलाला तिकीट दिलं नाही म्हणून आनंदराव अडसूळ हे नाराज असल्याचं दिसतंय. त्यांनी आपली नाराजी TV9 मराठीकडे बोलून दाखवली. शिंदेंच्या शिवसेनेकडनं ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.